Good morning, students. How are you? Fine. Okay. Welcome in this second term. विद्यार्थ्यांनो सेकंड टर्ममध्ये तुमचं स्वागत. We have to study second term syllabus and I am going to start from unit 3. That is our poem Time. विद्यार्थ्यांनो आपली सेकंड टर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघा आपल्याला या सेकंड टर्मच्या सिलेबसला परत एकदा सुरुवात करायची आहे आणि स्टडी टूर 3 युनिट 3 पासून आपण स्टार्टिंग करत आहोत. फर्स्ट देअर इज अ पोएम अबाउट टाईम. ही आपली पोएम आहे, कविता आहे टाईमवर आधारित, वेळेवर आधारित. द पोएट वॉन्ट्स टू टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम इन आवर लाईफ. आपल्याला या कवीने वेळेचं महत्त्व कसं आहे आपल्या जीवनात हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाऊ स्टडी हार्डली. लक्ष द्या आणि अभ्यास करा. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड धिस पोएम अँड देन आय विल एक्सप्लेन इट. How many seconds in a minute? 60 and no more in it. Poet says, how many seconds in a minute? Everyone of us know there are 60 minutes in a there are 60 seconds in a minute. सुरुवातीला त्यांनी आपल्याला मिनिटपासून सेकंड्सपासून सुरुवात केलेली आहे. मिनिटमध्ये किती सेकंड्स असतात? देअर आर 60 सेकंड्स इन अ मिनिट. नो मोर इन इट, त्यापेक्षा जास्त नसतात. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? देन मिनिट्सपेक्षा जास्त महत्त्वाचं आणखी काय असतं मोठे? तर अवर म्हणजे मीन्स तास. मिनटापेक्षा मोठा असतो तास. मग एक तास कशाचा बनू शकतो? हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन अवर. एक तास कशाचा बनतो? ॲन अवर दिलेलं आहे बघा. सी हिअर ॲन. हे जे तुम्हाला आर्टिकल वापरलं आहे हे लक्षात घ्या. ॲन अवर दिस इज व्हेन there is pronunciation of a, e, I, o, u vowel sounds, then we can use n. Okay, listen our rule of punctuation or our rule of articles. आपला आर्टिकल्सचा रूल तुम्हाला आठवत असेल. ज्यावेळेस वॉवेल साऊंड असेल, ए, ई, आय, ओ, यूने प्रोनाऊन्सिएशन असेल त्यावेळेस आपण ॲनचा वापर करतो. इथं ॲन अवर आहे. आता हे आपल्याला पेपरमध्ये फिलिंग द ब्लँक्समध्ये लक्षात ठेवायचे. ॲन अवर, ॲन एलिफंट, ॲन इंक पॉट. दिस इज इम्पॉर्टंट फॉर युअर ग्रामर स्टडी. अभ्यासासाठी लक्षात ठेवा ग्रामरच्या. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन अवर? द पोएट आस्क अस क्वेश्चन्स. त्याने परत एक प्रश्न विचारला आहे की एका तासामध्ये किती मिनिट्स असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. सन अँड शॉवर मीन्स फॉर sun and shower means day and night, because for your work there are only 60 minutes in an hour. एका तासामध्ये फक्त 60च मिनिटं असतात ऊन आणि पावसासाठी. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? त्या तासांपेक्षा महत्त्वाचा काय असतो? मोठा असतो दिवस. बघा आपला दिवस हा तासांमध्ये बांधला गेलेला असतो, तास हे सेकंड्समध्ये बांधले गेलेले असतात. तशाच प्रकारची ही पायरी आहे. स्टेप बाय स्टेप द पोएट वॉन्ट्स टू टेल अस इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. एकेका पायरीनुसार कवीला आपल्याला वेळेचं महत्त्व समजवायचं आहे. हाऊ मेनी अवर्स इन अ डे? ही आस्कस क्वेश्चन. 24 फॉर वर्क अँड प्ले. 24 तास असतात फक्त काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी. देअर आर ओनली 24 अवर्स इन अ डे दॅट यू हॅव टू यूज फॉर युअर वर्क अँड प्ले अँड युअर एन्जॉयमेंट. तुम्हाला फक्त 24च तास असतात आणि त्या 24 तासामध्ये तुम्हाला कामही करायचं असतं, खेळायचंही असतं, मजाही करायची असते आणि रेस्ट पण करायची असते, म्हणजे आराम पण करायचा असतो. 24 तासामध्ये आपण बघा, तुम्ही सकाळपासून काउंट करा की आपण उठल्यानंतर ह्या 24 तासात काय काय करतो. अशा प्रकारे हे 24 तासाचा एक दिवस पटकन निघून जातो आणि एकदा गेलेला दिवस परत रिटर्न होतो का? नाही. आजचा सेम डे सेम डेट ही परत येत नसते आपल्या जीवनात गेलेली. आज जर तुमच्या जीवनामध्ये 6वी ब मध्ये तुम्ही आहात, तोच वर्ग तोच दिवस परत येऊ शकतो का? नाही येत. तसंच हे पोएटने इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. देन ही आस्क्स क्वेश्चन, हाऊ मेनी डेज इन अ वीक? एका आठवड्यात किती दिवस असतात? हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. फक्त 7 दिवस असतात ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी. म्हणजे आपल्याला आपल्या फिलिंग्स एक्सप्रेशन्स आपल्याला एकमेकांना सांगण्यासाठी वी हॅव टू
only 7 days in a week to express our feelings, to listen others गायडन्स, एकमेकांचे गायडन्स ऐकण्यासाठी, आपले फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फक्त 7 दिवस आहे. आणि या 7 दिवसांमध्ये काहीही घडतं किंवा आपल्याला आपला व्यक्ती जवळचाही दूर निघून जाऊ शकतो. म्हणून या 7 दिवसात आपल्याला ते ऐकायचं असतं. इतके कमी दिवस आपल्याला असतात. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4 ॲज द स्विफ्ट मून रन्थ. बघा कसं टाईम पासिंग होतोय किंवा वेळ कसा पटकन पास होतोय. वीक नंतर काय तो महिना पण पटकन निघून जातो. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका महिन्यात किती वीक्स असतात? आठवडे असतात. 4 4 आठवडे असतात. स्विफ्ट मून रन्थ. असा जलद गतीने पळणारा चंद्र निघून जातो. मीन्स अ वीक और अ मंथ रन्स सो फास्ट. एक महिना लवकर निघून जातो. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? 12. द अल्मॅनिक मेक्स क्लिअर. एक असं महिना मोजत एक वर्ष हे कसं किती महिन्यांचं बनलेलं असतं? फक्त 12 महिन्यांचं. आपण कितीही काउंट केलं, कितीही इच्छा केली तरी सुद्धा 12 महिन्यांच्या वर वर्ष बनतं का? नाही. 12. द अल्मॅनिक मेक्स क्लिअर. अल्मॅनिक मीन्स अ बुक दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, फेजेस ऑफ द मून. एक चंद्रावर आधारित एक कॅलेंडर आहे की त्यामध्ये दिवस आणि तारखा या त्याचबरोबर वेळ हा क्लिअर केलेला असतो. एक प्रकारचं पंचांग म्हणूया आपण ते. अशा या पंचांगात सांगितल्याप्रमाणे एक वर्ष हे 12 महिन्यांचं बनलेलं असतं. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज? 100 सेज द सेज. एका युगामध्ये किती वर्ष बनलेले असतात? किती वर्षांचं एक युग बनलेलं असतं? 100. 100 वर्षांचं एक युग असतं. सेज द सेज. हू सेज दिस सेज बाय द सेजेस. सेजेस म्हणजे साधू लोकांनी सांगितलेलं आहे की 100 वर्षांचं एक युग असतं. हाऊ मेनी एजेस इन टाईम? देन लास्ट क्वेश्चन ऑफ द पोएट इज हाऊ मेनी एजेस इन टाईम? वेळेत किती एजेस असतात किंवा किती युगांचं बी हा वेळ बनलेला आहे किंवा हा वेळ किती युगांपर्यंत आहे? ॲट लास्ट ही सेज नो वन नोज द राईम. कोणालाही याचं कल्पना नाही, कोणालाही हे वेळेचं गणित समजत नाही की हा वेळ कधी थांबणार आहे. अशा प्रकारे पोएट आपल्याला, हा कवी सांगू इच्छितो की वेळ हा आपल्या जीवनात खूप कमी वेळ आहे, त्याचा योग्य तो उपयोग तुम्ही करा. स्टेप बाय स्टेप द पोएट सेज सेकंड्स, देन मिनिट्स आर ग्रेटर दॅन सेकंड, देन डे hour is greater than minutes, day is greater than hours, week is greater than day, then month is greater than week, and year is greater than month, as well as age is greater than years, and time is the most great person, most important थिंग इन आवर लाईफ. शेवटी कवीला हेच सांगायचे आहे की वेळ हा आपल्या जीवनातला खूप मोठा आणि महत्त्वाचा व्यक्ती आहे, महत्त्वाची एक बाब आहे की ती आपल्याला पटकन आपल्या जीवनातून निघून जाते. आणि वेळ काळ हा आपला कधीही थांबत नसतो. तो सेकंडमध्ये, मिनटामध्ये, तासांमध्ये, आठवड्यात, इयरमध्ये म्हणजेच वर्षांमध्ये, महिन्यामध्ये अशी त्याची गणना होते आणि तो पटकन निघून जातो. अशा प्रकारे क्वेश्चन्सच्या स्वरूपात ही पोएम आपल्याला कवीने विचारलेली आहे. सी इन दिस पोएम्स देअर आर 6 क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स आर गिवन अंडर इट. त्याच्याच खाली आपल्याला प्रश्नांचे उत्तरं पण दिलेले आहेत. द पोएट गिव्स अस क्वेश्चन्स ॲज वेल ॲज ॲन्सर्स. ऑल्सो इन दिस पोएम देअर आर how many questions, how many type question, chains of how many types questions are given here. एक प्रकारची हाऊ मेनीची चेन्स दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला आणखी एक होमवर्क दिला जाऊ शकतो. राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स. म्हणजे तुम्ही अशा हाऊ मेनीचे क्वेश्चन्स तुम्ही आणखी सुद्धा बनवू शकतात आणि ते तुम्ही ट्राय करायचे होमवर्कसाठी. इन दिस पोएम देअर आर आयडिओमॅटिक पेअर्स. आयडिओमॅटिक पेअर्स मीन्स अशा काही पेअर्स दिलेल्या आहेत, जोड्या दिलेल्या आहेत, अपोजिट जोड्या दिलेल्या आहेत. सन अँड शॉवर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक,
अशा अँडने जॉईन केलेल्या ऑपोजिट वर्ड्स अशा जोड्या दिलेल्या पेअर्स दिलेल्या आहेत. यू हॅव टू कम्प्लीट दिस इन युअर नोटबुक. हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे हा होमवर्क तुम्हाला मी शेजारच्याच पेजवर असलेला ऑन पेज नंबर 55 देअर इज गिवन अ चार्ट of A and B. See, in this chart you have to join A and B column with idiomatic pairs. A आणि B मध्ये असलेले idiomatic pairs and ने तुम्हाला join करायचे आहेत. For example, day and night, now and then, here and there, read and write, bread and butter. In this type you have to write in your notebook. We have studied this topic in our Google Meet also, so you have to complete it. Now which students that they don't get join at our Google Meet? Okay, bye.